टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। जाणीवपूर्वक केला जात आहे। औरंगजेबाची जी कबर आहे ही छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजीराजे आणि ताराराणीच्या शौर्याचं एक प्रतीक आहे। त्यामुळे ती कबर उद्ध्वस्त करून शिवरायांचा इतिहास पुसण्याचा हा एक प्रयत्न आहे आणि पुन्हा एकदा दंगल घडवून जी काही महाराष्ट्राची शांत परिस्थिती आहे आणि महाराष्ट्रासमोरचे जे मूळ प्रश्न आहे, मग बेरोजगारी असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, महिलांचा सुरक्षेचा प्रश्न आहे, हे सगळे प्रश्न बाजूला ठेवून भावनिक अंगाने लोकांच्या भावना पेटवणे आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र अशांत करणे हा हेतू या सगळ्यांच्या मागे आहे। यामागे कुणाचं कारस्थान आहे असं वाटतंय आपल्याला? काय मुख्य भूमिका असणार आहे संभाजी ब्रिगेडची? नाही, याच्यामध्ये जे काही प्रतिगामी विचार आहे तो अतिशय बळकट आता सध्या 2-4 वर्षामध्ये आपल्याला झालेला दिसतोय आणि तो विचार त्यांचा अधिक दृढ करण्यासाठी तो हे सगळ्या भानगडी ह्या करत आहेत। एक दहशत बसवण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे। पण मराठा सेवा संघ असतील, सर्व पुरोगामी चळवळी असतील, त्यांचा हा डाव आम्ही उधळून लावू आणि ही रथयात्रा निश्चितपणे एक चांगलं समन्वयाचं वातावरण पुन्हा एकदा महाराष्ट्रात तयार करेल हा विश्वास आम्हाला आहे। कुठेतरी राहुल सोलापूरकर असतील, प्रशांत कोरटकर सारख्या व्यक्ती जे आहेत ते महाराजांबद्दल बोलून अवमान करतायत। प्रशांत कोरटकर 25 फेब्रुवारीपासून जे आहे ते फरार होते आणि काल पोलीस यंत्रणा सापडलेत। कसं नेमकं महाराजांचा अवमान आणि सरकारी यंत्रणा? नाही, मुद्दाम हे जे मी आधी सांगितलं तुम्हाला की प्रतिगामी शक्ती आज प्रचंड बळकट झालेली आहे। हे सगळे जे काही तुम्ही नावं घेतलेत ह्या कुठल्या व्यवस्थेशी संबंधित आहे हे मला काही वेगळं सांगण्याचं गरज नाही। त्याच्यामुळे पूर्णपणे सरकारी संरक्षणामध्ये या सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक करण्याचा प्रयत्न आहे। लोकांच्या भावना भडकवणे, महापुरुषांचा अपमान करणे आणि त्यातून पुन्हा संघर्ष तयार करणे हा सगळा एका मोठ्या कूटनीतीचा भाग आहे असं आमचं म्हणणं आहे। कुठेतरी मराठा आरक्षण आणि मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाकडे कुठेतरी सरकारनं पाठ फिरवली असं म्हणायचं। पुन्हा एकदा जरांगे पाटील जे आहेत ते राज्यव्यापी दौरा त्यांनी सुरू करतायत। कसं पाहता त्यांच्या भूमिकेकडे आणि मराठा आरक्षण? मराठा आरक्षण हा ओबीसी मधूनच मराठा आरक्षण मिळालं पाहिजे ही मराठा सेवा संघाची 90 पासूनची मागणी आहे। परंतु आता अलीकडे जर आपण बघितलं तर मराठा आरक्षण हा सामाजिक प्रश्न न राहता हा आता राजकीय प्रश्न झालेला आहे आणि तो कधी सुटेल हे आता सांगणं खूप अवघड झालेलं आहे। त्यामुळे मी या निमित्ताने आपल्या वतीने मराठा समाजाला आवाहन करेल की आता आरक्षण हे केवळ आपलं अंतिम ध्येय नाही आहे। आरक्षण मिळालं म्हणजे आपले सगळे प्रश्न सुटले असं कदापि होणार नाही। त्याच्यामुळे आता आरक्षणाच्या भरोशावर न राहता आज ज्या काही वेगवेगळ्या संध्या आपल्याला उपलब्ध आहेत, खाजगीकरण आणि जागतिकीकरणाच्या माध्यमातून अनेक ज्या काही सरकारी सुखसुविधा आहेत त्या आता पूर्णपणे संपुष्टात यायला लागलेल्या आहेत। त्याच्यामुळे आता ओपन मार्केटमध्ये जे काही आपल्याला संध्या उपलब्ध आहेत त्या संध्या आपल्याला कशा पदरात पाडून घेता येतील यासाठी मराठा युवकांनी काम करणं अधिक गरजेचं आहे। ती कुठं तर मागं पडण्यासाठी सोलापूरकर कोरटकरांचा वापर होतोय का तुम्हाला म्हणायचं? नाही, निश्चितपणे मूळ प्रश्न बाजूला ठेवून मी आधी जसं सांगितलं की बेरोजगारी असेल, आपले शिक्षणाचे प्रश्न असतील, आरोग्याचे प्रश्न असतील, महिला सुरक्षेचे प्रश्न असतील, ह्याच्यावर समाजाचं लक्ष जाऊ नये म्हणून हे जाणीवपूर्वक असे काही मुद्दे उकरून काढल्या जातात आणि लोकांच्या भावना भडकवल्या जातात। जरांगे पाटलाचं आंदोलन हाणून पाडण्याचा सरकारचा लिखित प्रयत्न असं म्हणायचं तुम्हाला? 100% आहे। तो गोळीबारापासून जो सुरू झालेला आहे तो आजपर्यंत जे काही फसवणूक वारंवार समाजाची झालेली आहे, निश्चितपणे सरकारला हा प्रश्न सोडवायचाच नाही आहे। तो अधिक कसा पेटत राहील आणि संघर्ष जाती जातीमध्ये कसा निर्माण होईल यासाठी हे सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक केल्या जातात। काय आवाहन करा समाजाला तुम्ही? हे आता जसं सांगितलं की आता आरक्षण हे आपलं अंतिम ध्येय नाही आहे, तर आज बदलत्या आर्थिक व्यवस्थेमध्ये आपल्याला कसं टिकाव राखता येईल त्या पद्धतीने नवीन संध्या ज्या काही आज उपलब्ध होत आहेत त्या संध्या शोधणं आणि त्या संध्येमध्ये जाणं आणि आपला आर्थिक जो काही विकास आहे तो करून घेणं हाच सध्या तरी एकमेव पर्याय मराठा तरुणांसमोर आहे। राणेंसारखे नेते वारंवार भाषा त्यांची जी आहे ती संघर्ष पेटण्याची भाषा याचा आरोप केला जातो, त्यावर काय म्हणायचं तुम्हाला? नाही, स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी सगळे हे यांचे प्रयोग चालू आहेत। यांचे स्क्रिप्ट कुठून लिहून येतात हे काही मी तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही। ते जेव्हा काँग्रेसमध्ये होते तेव्हाची त्यांची भाषणं जर ऐकली आणि आत्ताची जर त्यांची भाषणं ऐकली तर केवळ सत्तेसाठी ही लोक एवढी लाचार झालेली आहेत एवढा आमचा स्पष्ट आरोप आहे। फडणवीसांचं ऐकूनच राणे बोलतायत असं म्हणायचं? 100%। रायगडावर जी वाघ्यांची समाधी आहे ती काढून टाकण्याची, वाघ्या कुत्र्याची जी काही समाधी आहे ती काढून टाकण्याची मागणी होती, त्याबद्दल तुम्ही कसं पाहता? मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडनी कायम सत्य इतिहासाचा आग्रह धरलेला आहे। आपल्याला कदाचित आठवत असेल की काही वर्षांपूर्वी आपल्याच सोलापूर जिल्ह्यातील आमचा महेश चव्हाण याच्या नेतृत्वाखाली संभाजी ब्रिगेडनी तो पुतळा काढून दरीमध्ये फेकून दिलेला होता। पण तत्कालीन सरकार एवढं घाबरलं की त्यांनी तो पुतळा शोधून पुन्हा एकदा प्रस्थापित केलेला आहे।
संभाजी ब्रिगेडची ही मूळ जुनी मागणी आहे आणि ती आज छत्रपती संभाजीराजे पुढं घेऊन चाललेले आहेत. आम्हाला निश्चित त्यांचा अभिमान आहे आणि पूर्ण पाठिंबा आम्ही संभाजीराजेंना जाहीर करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.